शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपाई, रासप आणि अन्य 18-20 पक्षाचे सगळे पक्ष प्रतिनिधी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. निवडणुकीला आता दिवस राहिलेत 41 दिवसामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार. ही निवडणूक एक व्यक्ती सोडून देशाच्या विकासाच्या दृष्टीनं, देशाच्या दिशेच्या दृष्टीनं अतिशय मोलाची आणि महत्वाची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी गेले 3 टर्म लोकसभेमध्ये ह्या भागाच्या प्रतिनिधी म्हणून काम केलं. पहिली 2 टर्म युपीए आघाडीचं सरकार असताना त्यांच्या विरोधात काम केलं. तिसरी निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारच्या बरोबरीने काम केलं. आणि म्हणून ही आजची नियोजनाची बैठक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मोलाची आणि महत्वाची, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते, सन्माननीय मंत्री आणि शिरूर, मावळ, पुणे या तिन्ही 4 लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे प्रमुख असलेले आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे जवळचे सहकारी, राज्य सरकारमधील एक कार्यक्षम मंत्री म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग मंत्री म्हणून ज्यांनी कामगिरी केली ते आदरणीय उदयजी सामंत, आता ज्यांचं मार्गदर्शन झालं ते ह्या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते, हडपसरचे आमदार चेतन पाटील तुपे, जुन्नरचे आमदार सन्माननीय अतुलजी बेनके आणि शिवसेनेचे उपनेते, तिन्ही पक्षाचे, सगळ्याच पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष, समोर बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी, विलास लांडेजी, हे सगळ्या निवडणुकीला सामोरं जाताना मला एक प्रामुख्यानं गेले 8-10 दिवस, 12 दिवस जेव्हापासून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, महायुतीमध्ये प्रवेश केला, एक गोष्ट जाणवली की आपल्याला सगळ्यांना कुठेतरी आपसामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. एखादा दौरा जर आखायचा झाला तर तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधींनी, तिथल्या तालुका अध्यक्षांनी, तालुका प्रमुखांनी एक दिलानं बसून ठरवलं पाहिजे की आजचा दौरा कुठं करायचा. आता मी मगाशी काढत होतो, साधारण 38 दिवस प्रचारासाठी राहतात. एखाद दिवस 2 दिवस कुठं मोठ्या जाहीर सभा, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या सभा होतील. त्यासाठी काही दिवस जर गेले तरी ढोबळमानानं प्रत्येक मतदारसंघामध्ये 5-5 दिवस वाटायला येतो. आंबेगावचा काही एखाद दुसरा दिवस कमी करून हडपसर किंवा भोसरीला जायचं झालं तर अशा प्रकारचं नियोजन आम्हाला आज बसून करायचं. पण हे नियोजन होईल. पण नियोजन होत असताना माझी सगळ्यांना विनंती, आता मी तिन्ही पक्षाचे तालुक्याचे प्रमुख ते माझ्या जवळच्या परिचयात, असं कोणाचा परिचय नाही असं नाहीये, सगळ्यांचा परिचय माझा जवळून आहे. सगळ्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे सामाजिक कामामध्ये किंवा विकास कामामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीने, माझ्यापेक्षा तुमच्या आमच्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. आज एक समोरचा उमेदवार आभासी जग निर्माण करण्याचा प्रयत्न, जे अस्तित्वात नाही अशा गोष्टी अस्तित्व आहे असं दाखवण्याचा प्रयत्न. म्हणून प्रचाराच्या दृष्टीनं काही प्रश्न तुम्हाला येतील, काही प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, म्हणून तुम्हाला माहिती असावं. आता गेल्या 1.5 महिन्यापासून सोशल मीडियावर प्रचार चालू आहे की खासदाराचं काम संसदेमध्ये असतं, गल्लीमध्ये गावामध्ये फिरणं हे खासदाराचं काम नाही.
आणि मग 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये केलेल्या कामगिरीचा कुठेतरी आपल्याला ते सांगत राहतात की दमदार भाषणं केली, इतकं केलं, तितकी भाषणं मांडली, इतके प्रश्न सोडवले. तुमच्या माहितीसाठी तुम्ही सगळेजण लोकांना सामोरं जाणार आहात म्हणून माहिती सांगतो. गेल्या 5 वर्षामध्ये संसदेचं अधिवेशन हे साधारण 268 दिवस होते. 268 दिवसापैकी आपल्या विभागाच्या खासदारांना 5 वर्षामध्ये लोकसभेची उपस्थिती 161 दिवस आहे. फक्त 161 दिवस. 5 वर्षाचे दिवस होतात 1825. म्हणजे 1825 दिवसापैकी फक्त 161 दिवस लोकसभेमध्ये उपस्थिती. आणि मग लोकांना सांगायचं की मी मतदारसंघात फिरू शकत नाही कारण मला दिल्लीला काम असतं. मग 161 दिवस लोकसभेमध्ये उपस्थिती असलेली बाकीचे दिवस कुठे गेले, हा तुम्ही एक प्रश्न विचारू शकता. मला संसदरत्न पुरस्कार मिळाला, मी संसदरत्न खासदार आहे. संसदरत्न खासदार आहे, मी चांगली भाषणं केली, प्रभावी भाषणं केली, जास्तीची भाषणं केली, त्याचा पण तुम्हाला विश्लेषण देतो. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये लेखी आणि तोंडी असे 621 प्रश्न विचारले 5 वर्षामध्ये. 2014 ते 2019 माझे लेखी प्रश्न आणि तोंडी प्रश्न 1102 आहेत. 621 वेगळं 1102. त्यांची लोकसभेमधली भाषणं ही 29 आहेत आणि बहुतांश भाषणं त्या पक्षाच्या संख्येवरून, खासदाराच्या संख्येवरून 2 मिनिटं, 2.5 मिनिटं, 3 मिनिटं अशी असतात. माझी या 5 वर्षातली भाषणं 36 आणि 16 52 आहे. त्यांनी लोकसभेमध्ये 1 किंवा 2 वेळा लोकसभेचा बैलगाड्याचा प्रश्न मांडला. मी 3 वेळा खासगी विधेयक, प्रायव्हेट मेंबर बिल असतात, ती प्रायव्हेट मेंबर बिल 3 वेळा मांडली आणि 3 वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं. एकदा इंग्रजीमध्ये, एकदा हिंदीमध्ये, एकदा मराठी, की बैलगाडा शर्यत झाली. त्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. त्यांचे काही कार्यकर्ते किंवा त्यांचे काही विरोधक आमचे विचारतात की ह्या खासदारानं 15 वर्षात काय केलं. मी तुम्हाला 15 वर्षाचा सगळा आढावा देणार, 15 बुलेट पॉईंट देणार आहे की मी 15 वर्षात काय केलं. मी सगळ्या माझ्या सहकार्यांना ती कागदपत्र वगैरे सगळी माहिती पुरवणारच आलो. पण कुठेतरी समोर जाताना लोकांना असं भासवायचं की मी खूप काय केलं. रेल्वे सारखा प्रकल्प सांगून जे आपल्याला माहिती आहे की कोकण रेल्वे हा प्रकल्पची संकल्पना मांडली. मधु दंडवते असतील, निर्णय असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, त्यावेळेला संकल्पना मांडल्यानंतर प्रत्यक्षात रेल्वे थांबली 38 वर्षांनी. इथं मी जे काय केलंय 2005 पासून 2006 पासून त्या प्रकल्पावर काम करतोय. 2018ला ज्या जागेवर रेल्वे मी आणून ठेवली होती अजूनही तिथंच आहे. ती कुठं हल्ली नाही, आहे तिथंच आहे. त्याला जी काही चालना दिली त्या सरकारनं, देवेंद्रजी असेल किंवा अजितदादा पवार असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या तिघांनी जी काही मध्यंतरी निधी दिला त्याच्यावर निधी पण नव्हता. 15 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 12 वर्षामध्ये रेल्वेचा प्रकल्प, नवीन रेल्वे होऊ शकत नाही. पण लोकांना सांगायचं की मी माझ्या पाठपुराव्यावर केलं, हा सुद्धा तुमच्या माहितीसाठी हा प्रकल्प. आता खेड सिन्नरचे बायपासेस किंवा हायवे, हा हायवे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी 2008-2009 सालापासून पाठपुरावा करतोय की माझा नाशिक फाट्यापासून तर सिन्नर पर्यंतचा रस्ता चांगला व्हावा, 4 पदरी व्हावा, चांगला हायवे व्हावा, बायपासेस व्हावा. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं. CP जोशी मंत्री होते, केंद्रीय मंत्री. त्यांच्याकडे मी प्रकल्प घेऊन गेलो की मला हे करायचं. त्यांनी सांगितलं की नाही, मी राजस्थानला माझा जास्तीचा निधी जातोय, महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. दादा मला संघर्ष करावा लागला त्यांच्या केबीमध्ये. मी त्यांच्या सोप्यावर बसलो, मांडी घालून म्हटलं मी उठत नाही जोपर्यंत मला तुम्ही शब्द देत. तुम्ही पहिल्यांदा मार्शलला बोलवा, माझ्यावर कारवाई करा, मी हलणार नाही. कारण खेड, नारायणगाव, मंचर, आळेफाटा या ठिकाणची ट्रॅफिक खूप गंभीर होती. त्यांनी माझा हात जोडले, सांगितलं की उद्या या, मी सगळी बैठक लावू. आणि 3 दिवसांनी त्या प्रकल्पाला सिन्नरला DPR तयार करायला लावला. 2013ला मंजुरी मिळाली आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या कालावधीमध्ये
ते काम चालू झालं. आता काम चालू झालं, कुठल्याही कामाला उशीर ह्यासाठी होतो की बाबा भूसंपादन, आणि आपल्याकडे भूसंपादनाची किती मोठी समस्या असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ते काम करता करता 2017-2018च्या आसपास एका कंपनीचा दिवाळा निघाला, ILFS. 80,000 कोटी रुपयाला ती कंपनी डुबली आणि त्या कंपनीने हे काम घेतलं होतं. मग त्या कंपनीच्या स्कोपमधून कामं काढून परत गडकरी साहेबांनी मी दोघांनी प्रयत्न करून कंपनीकडनं ते काम काढून घेतलं आणि NHAI ला नवीन पैसे टाकायला लावले आणि त्याप्रमाणे सगळे बायपासेसचं टेंडर 2018ला निघालं. गडकरी साहेबांनी लोकसभेमध्ये माझ्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की माननीय खासदार शिवाजी आढळराव यांच्या मागणीवरून या सगळ्या नाशिक फाट्यावरच्या बायपासून म्हणजे खेड, मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा या 5ही बायपासची मंजुरी मिळाली, त्याला पैसे पडलेले, त्याचं टेंडर निघाले. मग ग्रस्त धडधडीत खोटं बोलतात की मी केलं. हा सुद्धा मुद्दा तुमच्या माहितीसाठी असेल. आता नवीन काय काढलंय, इंद्रायणी मेडिसिटी. 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प उभारणार हे गेले 5 वर्षापूर्वी जाहीर केलं. तो प्रकल्प 300 एकरही कुठं नाही, त्याची फाईलही तयार नाही, त्याचा कागदही हल्ला नाही, काहीच नाही, फक्त हवेत एक टेन्शन. एखाद्या सेटवर एखादं काहीतरी देखावा निर्माण करायचा फिल्म शूटिंगचा, तशा प्रकारचा असा देखावा निर्माण केला की 300 एकरवर विविध प्रकारची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स होणार. पण हॉस्पिटल कार्यालय तुम्ही उपस्थित पाहिजे ना मतदारसंघामध्ये, ते काही नाही. महत्वाची मीटिंग उदयजी पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळे बैठक लावतात अजयदादांच्या तिथं. आणि त्या बैठकीमध्ये या विभागाचे खासदार बैठकीला हजर होते, पण कुठून, फिल्म सिटीच्या सेटवरून व्हिडिओ कॉन्फरन्सनी ती मीटिंग आहे. मग आपल्याला असा माणूस पाहिजे का ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या म्हणून मी बोलतो, मला टीका करायचं नाही. अण्णा म्हणाले मला मी वैयक्तिक टीका करत नाही, म्हणून ह्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत की जी तुम्हाला वस्तुस्थिती माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं, अण्णांनी सांगितल्याप्रमाणे कोणी अफवावर विश्वास ठेवू नका. बऱ्याचशा वेळेला लोक मला खूप सांगतात काय करता, हा नाही आला तिकडं, तो नाही झाला, तो एकटाच गेला, तो तिकडं झालं. हे काही अडचण असेल तर मला तुम्ही कधीही सांगू शकता की इथं कुठेतरी गैरसमज होतं, इथं कुठेतरी हे होतं, इथं अडचण आहे. कारण मला सवय कधी रात्री अपरात्री मी कोण येत असं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण कुठली अडचणी असेल प्राचार्याच्या दरम्यान ही सगळी यंत्रणा आपण सगळे देणार आहे. म्हणजे पत्रक असतील, यंत्रणा, सगळ्या गोष्टी आवश्यकतेनुसार सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील. परंतु कुठं काही कमी जास्त झालं तर तुमच्या घरातलाच माणूस आहे, मला कधीही रात्री अपरात्री सांगा, मी त्या शंका सोडवण्यासाठी संसद रत्न दादा, संसद रत्न एक खाजगी कंपनीने चालू केली. चेन्नईमध्ये 10x10च्या खोलीमध्ये असलेले एक छोटंसं ऑफिस आहे, टेबल स्पेस आहे. ते ग्रस्त पहिले माझ्याकडे आहे, कारण माझे त्या वेळेला सर्वाधिक जास्त प्रश्न मी भाषण लोकसभेमध्ये माझी असायची. मला त्यांनी पहिला 2014ला पहिला संसद रत्न पुरस्कार मला मिळाला, 2015 पण मला मिळाला. बऱ्याचशा लोकांना म्हणजे आपल्याकडचे डॉक्टर श्रीकांत संजय असतील त्यांना गेल्या वर्षी मिळालेला आहे. श्रीकांत बारणे यांना, श्रीरंग बारणे यांना 8 वेळा. पण आम्ही कोणी संसद रत्न खासदार, संसद रत्न खासदार असे बिरदवली आम्ही लावले नाही. पण हे संसद रत्न खासदार लोकांना वाटतात खूप मोठं काम केलं त्यांनी, प्रचंड असे काहीतरी काम केले, 3 वेळा रत्न झाले, हा रत्न आहे असं लोकांना वाटायला लागलंय. तर तसं काही नाही, मला सुद्धा मिळालेलं, सगळ्यांना मिळालेलं, म्हणून लोकांना कुठतरी गृहीत धरलं आणि लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपला समज दूर करून घ्यावा. कुठलंही काम आज दिलं काहीतरी 45,000 कोटी रुपयाचे काम, त्याचं लिफलेट आहे 45,000 कोटी रुपयाचे काम केले. त्यातलं एकही काम मंजूर झालं असं नाही, प्रगतीपथावर आहे, मंजुरीच्या मार्गावर आहे, प्रत्यक्षात आहे. अशा प्रकारची 45,000 कोटी रुपयाचे काम असतील त्यालाही काही अर्थ नाही. आता मीडियामध्ये चांगलं तोंड दिलं देवा,
मग काही बोलायची त्यांना माहिती आहे, त्याला काय आपण रोखू शकत नाही, परंतु त्याचा गैरफायदा, चांगलं बोलता येतं, चांगली वाणी परमेश्वराने दिली, पण त्याचा दुरुपयोग खोटं बोलण्यासाठी किंवा लोकांना काहीतरी असं सांगण्यासाठी करू नये असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. मी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या प्रमुख वक्ते असतील त्यांना मी माझ्याकडून टिप्पणी देईन, काय बोलायचं, कुठले मुद्दे आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला माझ्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं आदरणीय मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी गरजेची आहे. मी तुम्हाला एक शब्द देतो, गेल्या खासदारांनी मध्यंतरी 2 वर्ष झाल्यानंतर सांगितलं की मी राजीनामा देतो, मला वेळ नाही. एकदा काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं होतं की मी एकांतवासात जातोय, पण मी तुम्हाला शब्द देतो की गेले 5 वर्ष मी खासदार नव्हतो, त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मी काम केलं. रात्रीचा दिवस केला, प्रत्येक मतदारसंघातला इंच शिरूरची जमीन इंच फिरला. सगळ्या मतदारसंघात अशी एकही वाडी वस्ती नाही आहे गेल्या 5 वर्षात जिथे मी गेलो नाही. प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 350 गावामध्ये मी खासदार निधी नाही पण DPDCचा निधी असेल, 25-15 असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित वस्ती प्रोग्राम असेल, हा सगळा निधी दिलेला आहे. आणि हे देण्यासाठी या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे. मी कधीही आपल्यापासून दूर जाणार नाही, आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहील, मतदारसंघातच राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.